माझी तुम्हाला विनंती आहे, कोणी खोटं नाटक सांगतील, तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील, परंतु खूप काही गोष्टी केल्या. मला वेळ झालेला आहे, आता खोकला थांबलेला आहे आणि माझी तुम्हाला विनंती, आता परत सभा होईल नाही होईल, आता तुमची जबाबदारी आहे. आम्ही आमची जबाबदारी पार पाडलेली आहे, सगळ्यांनी साथ दिलेली आहे आणि ते सगळं करत असताना तुम्ही तुमची जबाबदारी उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आशुतोषला प्रचंड मताधिक्याने विजयी करायची पार पाडा. पुढची जबाबदारी त्याला काय करायचं ते माझ्यावर सोडा. समोर कोणी टिकत नाही, वैऱ्या समोर कधी झुकत नाही. त्याच्या समोर कोणी टिकत नाही, वैऱ्या समोर कधी झुकत नाही. नेता तडफदार घेई उंच भरारी, स्टाईल अशी ती न्यारी, पडे साऱ्यांना भारी. तो स्वाभिमान साऱ्यांची जान, एकच आहे इरादा. जसा जंगलात वाघ, क्रांतीची आग, आशुतोष दादा. ज्यानं केला हो ना त्याला करतोय बाद, आशुतोष दादा. हे साऱ्यांची साथ, घुमे आवाज, आशुतोष दादा. करी मनावर राज, एकाच आवाज, आशुतोष दादा. दमदार दिलदार, नजर ती धारदार. काम हाताला देऊन केले ते स्वप्न साकार. नेता दमदार दिलदार, नजर ती धारदार. काम हाताला देऊन केले ते स्वप्न साकार. नेता तडफदार घेई उंच भरारी, स्टाईल अशी ती न्यारी, पडे साऱ्यांना भारी. सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, आपल्या राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि तसेच जिल्ह्याचे आपले पालकमंत्री विखे पाटील साहेब यांच्या प्रबळ पाठिंब्याने आज कोपरगाव मतदारसंघाच्या महायुतीचा उमेदवार म्हणून मी निवडणुकीला सामोरे जात आहे. या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे, 20 नोव्हेंबरला आपल्याला मतदानाचा दिवस दिलेला आहे आणि आपल्या या मतदारसंघामध्ये जे काही कामं झाले, आपल्या मंत्रिमंडळातील सर्वोच्च सहकार्याने आपण या 5 वर्षामध्ये भरभरून कामं करण्याचा प्रयत्न केला आणि या कामांच्या जोरावर आपण निवडणुकीला सामोरे जातो. निवडणुकीला सामोरे जात असताना दादा कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी आम्हाला सर्वांना शिकवण दिली, निवडणुकी पुरतं राजकारण, निवडणूक संपली का आपण सर्वांना एकत्र घेऊन सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आणि म्हणून त्या विचारांवर आम्ही सर्व आमचे ज्येष्ठ असतील, तरुण कार्यकर्ते असतील, आम्ही सर्वजण त्या विचारांवर काम करतो. आणि आपल्या मतदारसंघाचा विकास करत असताना
या सर्व घटकांना सर्वांना एकत्रित घेऊन हे काम करण्याचे मी प्रामाणिक प्रयत्न गेल्या 5 वर्षांमध्ये केला. या 5 वर्षांमध्ये जे काही काम केलं अतिशय निष्ठेने त्या कामावर निष्ठा ठेवून मी काम केलं. 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं का पहिल्याच अधिवेशनाच्या नंतर जगामध्ये कोविडची महामारी आली. दुसरं बजेटचं अधिवेशन होतं त्यावेळेस लॉकडाऊन लागला. सलग 2 वर्ष आपल्यावर अनेक प्रकारचे निर्बंध होते. शेती, हॉस्पिटल आणि मेडिकल या काही गोष्टी जर सोडल्या तर अनेक उद्योगधंदे त्या ठिकाणी बंद होते. आणि म्हणून कररूपी जे काही निधी शासनाकडे जमा होतो तो कमी असल्यामुळे 2 वर्ष फार अडचणी शासनाला देखील बघावं लागल्या आणि कामाच्या मंजुरीसाठी देखील फार अडचणी त्या ठिकाणी झाल्या. परंतु अशाही अडचणी होत्या. परंतु आपल्या सर्व नेत्यांची त्या ठिकाणी साथ मिळाली आणि म्हणून आपण भरपूर कामं मंजूर करून ठेवली. त्याच्यातली बरीचशी कामं प्रगतीपथावर आहे आणि येत्या काळामध्ये आपल्याला फक्त लोकार्पण त्या ठिकाणी करायचं. त्याच्यामध्ये आपण उपजिल्हा रुग्णालय असेल, पोलीस स्टेशनची इमारत असेल, पोलीस वसाहत असेल, न्यायालयाची इमारत असेल, विविध व्यापारी संकुल आहेत, शहर आणि ग्रामीण भागातील अनेक रस्ते आहेत. या सर्व कामांचं भूमिपूजन असेल किंवा लोकार्पण असेल आपल्याला भविष्य काळामध्ये करायचं. परंतु एवढ्यावर आपण न थांबता आपल्या मतदारसंघातल्या अनेक विषय आहेत जे या निमित्ताने मला दादांसमोर मांडायचे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर विचार केला तर आपल्या मतदारसंघामध्ये 4 सिंचन व्यवस्था आहे ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाणी मिळतं. आपल्या दक्षिणेकडचा भाग हे निळवंडे लाभ क्षेत्रामध्ये येतो. त्याच्यानंतर गोदावरीचे कालव्यांचं लाभ क्षेत्र येतं, नांदूर मधमेश्वर कालव्यांचं लाभ क्षेत्र येतं आणि पलीकडे आपल्या पूर्व भागामध्ये पालखेड कालव्याचं लाभ क्षेत्र त्या ठिकाणी येतं. म्हणून या 4 सिंचन व्यवस्थेच्या माध्यमातून पाणी मिळत असताना निळवंडेचे कालवे आता पूर्ण झालेले. येत्या 5 वर्षामध्ये दादा आम्हाला अपेक्षा आहे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी कसं येईल यासाठी आपली मदत लागणार. गोदावरी कालव्यांची परिस्थिती जर पाहिली 100 पेक्षा जास्त वर्ष या कालव्यांना झालेले. म्हणून या कालव्यांची दुरुस्ती असेल, नूतनीकरण असेल किंवा चाऱ्यांची पुनर्निर्मिती त्या ठिकाणी करावी लागणार. नांदूर मधमेश्वरचा कालवा असेल, आमच्याकडे 2 चाऱ्या आहेत. आमच्या 5 गावांना त्याचा फायदा होतो. परंतु हक्काचं पाणी मिळत असताना काहीतरी खोडसाळपणा त्या ठिकाणी होतो आणि म्हणून एक सीआर त्या ठिकाणी महत्वाचं. पालखेड कालव्याचा जर विचार केला, पाणी मुबलक असलं का त्यावेळेस आम्हाला बंधारे भरून मिळतं, आमच्या लोकांना त्या ठिकाणी पिण्याची किंवा चाऱ्याची व्यवस्था होते. परंतु पाणी कमी असलं का सोयीस्कररित्या आमच्या कोपरगाव तालुक्यातल्या गावांना त्या ठिकाणी वळवण्यात येतं. आम्हाला फार संघर्ष त्या ठिकाणी करून पाणी त्या ठिकाणी आणावं लागतं. आणि म्हणून निळवंडेच्या लाभ क्षेत्रामध्ये उजनी उपसा जलसिंचन योजनेच्या धर्तीवर पालखेडच्या लाभ क्षेत्रामधले गाव आहे. ओव्हरफ्लोच्या काळामध्ये गोदावरी डावा कालवा याच्या माध्यमातून एक उपसा जलसिंचन योजना त्या पालखेडच्या गावांसाठी मंजूर करून तिथल्या ओव्हरफ्लोच्या काळामधल्या बंधाऱ्यांना त्या ठिकाणी पाणी मिळेल अशी व्यवस्था आम्हाला करायची आहे. या सर्व गोष्टींसाठी आम्हाला आपली मदतची गरज आहे. दादा आमचा तालुका याच्या मधोमध गोदावरी नदी गेलेली आहे आणि या नदीवर
किंवा बंधाऱ्यांची शृंखला आहे. अनेक ठिकाणी आपण दादा पाहतोय का या केटीवेचं रूपांतर बॅरेजेस मध्ये करण्यात आलेलं. आम्हाला देखील एक केटीवे बॅरेज कम पूल अशा पद्धतीने रूपांतर करून पाहिजे, जेणेकरून दळणवळणाचे प्रश्न असतील तसेच बॅरेजच्या माध्यमातून पाणी अडवण्याचं काम त्या ठिकाणी होईल. सिंचनाच्या बाबतीमध्ये अजून एक महत्वाचा विषय का ज्याच्यामुळे आमचं पाणी त्या ठिकाणी कमी झालेलं आहे. लोकसंख्या वाढते म्हणून पिण्याचं पाण्याचं आरक्षण वाढलेलं आहे आणि म्हणून गोदावरी कालव्यांना असेल, गोदावरी खोऱ्यामध्ये असेल, पाणी कमी झालेलं आहे. आणि म्हणून आपण वैनगंगा पेनगंगा याच्यामध्ये जे काही वळण योजना आपण मंजूर केली, 85,000 कोटी रुपये या प्रकल्पाला आपण मंत्रिमंडळाची मान्यता दिलेली. आणि आपण ज्यावेळेस ऑगस्टमध्ये माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब यांच्या अभिषेकचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आपण आले होते, त्यावेळेस आपण सर्वांना शब्द दिला होता 75,000 कोटीची पश्चिमेकडचं समुद्राला वाहून जाणाऱ्या पाण्याची प्रकल्पाची मंजुरी आपण कॅबिनेटमध्ये देणार आहे. आपण ती दिली, त्याबद्दल आपले सर्व कोपरगाव मतदारसंघाच्या वतीने मी आभारच मानतो. परंतु या 5 वर्षामध्ये आम्हाला आमचं पाणी वाढून कसं मिळेल किंवा त्या वळण योजनेमधून आम्हाला आमचं पाणी कसं साठवता येईल किंवा गोदावरी कालव्यांना कसं मिळेल याच्यासाठी आपण मदत करावी, तो प्रकल्प पूर्णत्वाकडे न्यावा अशा प्रकारची मागणी आणि विनंती या निमित्ताने आपल्याला करतो. दादा, आपण कोपरगाव मतदारसंघाचा जर विचार केला, आमच्याकडे उत्तर दक्षिण एकच रस्ता आहे ज्याला नगर मनमाड म्हटलं जातं. आता आपल्या माध्यमातून हा रस्ता राज्य शासनाच्या कडून आम्ही आपल्याला एनओसी मागितली होती, हा हस्तांतर करायचा होता. या हस्तांतरासाठी आपण मोठी मदत केली म्हणून NHI तो रस्ता घेतला आणि आज 200 कोटीचं कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू आहे. तसेच आपल्या मदतीने देरडे फाटा ते भरवस फाटा या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणाचं देखील शुभारंभ झालेला आहे. याचंही काम लवकर चालू होणार आहे. परंतु आमचा झगडे फाटा ते वडगाव पान फाटा म्हणजे संगमनेर रोड असेल किंवा आमचा साईबाबा कॉर्नर ते वैजापूर हा रोड असेल, या रस्त्याला हॅम असेल किंवा ADB असेल, या माध्यमातून देखील कॉन्क्रिटीकरणाचा प्रस्ताव आपण मंजूर करून द्यावा. त्याला जो काही निधी लागेल, जवळपास ते 34 किलोमीटर असेल आणि हे 20 किलोमीटर असेल, असं 54 किलोमीटर हा एक प्रमुख राज्यमार्ग कोपरगाव तालुक्यातून मतदारसंघातून जातो आणि म्हणून याला कॉन्क्रिटीकरणाचा प्रस्ताव मंजूर व्हावा म्हणून आपल्याला या निमित्ताने विनंती करतो. ग्रामीण भागातील अनेक रस्ते दादा मी वारंवार आपल्याला सांगत असतो, आमच्याकडे कोपरगाव तालुक्यामध्ये वाड्या वस्त्यावर राहण्याची पद्धत आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यांचं जाळं त्या ठिकाणी आहे. म्हणून या रस्त्यांना पण भविष्य काळामध्ये, मागच्या काळामध्ये आपण भरभरून निधी दिला आणि पुढेही आपण निधी देणारच आहे. पण या सर्व गोष्टी होत असताना जे चांगले निर्णय आपण विजेच्या बाबतीमध्ये घेतले त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो. 7.5 HP पर्यंत आपण मोफत वीज दिलेली आणि म्हणून निश्चितपणाने आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे. दादा, हे सर्व ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्न आहे, परंतु असे आमचे काही बांधव आहे का ज्यांना जमिनी नाही, म्हणून त्यांना उद्योग असेल किंवा नोकरी असेल केल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून कोपरगाव मतदारसंघामध्ये सावळीवीर सोनेवाडी या ठिकाणी शिर्डी MIDC मंजूर झालेली, त्या MIDCचं कामही चालू झालेलं आहे. इथे 200 एकरामध्ये एका कारखान्याचंही काम चालू झालेलं आहे आणि 300 एकरामध्ये अजून प्लॉटिंग पडून तिथं उद्योग येण्यासाठी आपली मदत लागणार आहे. तिथे आपल्या माध्यमातून आम्हाला रोजगार जर मिळाले, उद्योग जर मिळाले, तर आमच्या इथल्या तरुणांना कुठलं तरी रोजगार मिळेल,
काहीतरी छोटा मोठा उद्योग त्या ठिकाणी मिळेल. नुसतं एवढ्यावर न थांबता दादा आपण इथे आमच्या कोपरगाव शहरामध्ये शासनाची 433 एकर जमीन आहे. ती 433 एकर जमीन ही देखील MIDC ला वर्ग करण्यासाठी आपण मदत करावी आणि तिथे देखील आम्हाला उद्योग आणून द्यावे. आपल्या मदतीने 2-4 उद्योग जर मोठे आले तर 5 ते 10 हजार लोकांना त्या ठिकाणी नोकरी मिळू शकेल. आणि म्हणून फार मोठा आधार आमच्या कोपरगाव शहराला, कोपरगाव तालुक्याला त्या ठिकाणी मिळेल. आणि म्हणून या सर्व गोष्टी आमच्या या भागासाठी महत्वाच्या आहे. कोपरगाव शहराला दादा आपण भरभरून निधी दिलेला आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, यांनी देखील मदत केलेली. पालकमंत्री विखे पाटील साहेब यांनी देखील मदत केलेली. आणि म्हणून कोपरगाव शहराचा चेहरा मोहरा त्या ठिकाणी बदललेला आहे. जवळपास 650 कोटी एवढा निधी कोपरगाव शहरासाठी मंजूर झालेला आहे. त्याच्यामध्ये पाणी पुरवठ्याची योजना असेल, ही 5 नंबर तलाव पूर्ण होऊन आज शहराला 3 दिवसाआड पाणी मिळतंय. दादा ती योजना पूर्ण करून पहिल्या टप्प्यामध्ये दिवसाआड पाणी आणि नंतर रोज पाणी मिळण्यासाठी राहिलेले कामं पूर्ण करायचे. भुयारी गटारसाठी आपण मला मदत केली, तो प्रकल्प मंजूर झालेला आहे. तशाच पद्धतीने दादा भुयारी वीज वाहिन्या असतील किंवा सुवर्ण जयंती अंतर्गत, महाराष्ट्र सुवर्ण जयंती अंतर्गत रस्त्याचा प्रकल्प असेल, हा देखील त्या ठिकाणी मंजूर व्हावा अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करतो. कोपरगाव शहरामध्ये विविध कामांसाठी आपण भरभरून निधी दिलाय. मागच्या 2 महिन्यापूर्वी आपण ज्यावेळेस जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने कोपरगाव शहराला संबोधित करायला ज्यावेळेस आले होते, त्यावेळेस आपल्याकडे मी मागणी केली, भगवान एकलव्य आणि वीर महाराणा प्रताप यांचं स्मारक या ठिकाणी झालं पाहिजे. याला सकारात्मकतेने त्याला बघून आपण त्याला निधी उपलब्ध करून दिला. त्याबद्दल समाजाच्या वतीने मी आपल्या मनापासून आभार मानतो. दादा तुम्ही म्हणाल नुसतंच कामं सांगू राहिला, कारण दादा आपलं सरकार पुन्हा येणार आहे आणि चांगल्या पदावर आपण त्या ठिकाणी बसून आमच्या कोपरगाव मतदारसंघाला भरभरून निधी द्याल याची मला खात्री. दादा मागच्या काळामध्ये आपण कोपरगावच्या सर्व माझ्या पदाधिकारी असतील, सर्व कार्यकर्ते असतील, त्यांना आपण सांगितलं होतं मी मागच्या वेळेस काठावर पास झालो. पण यंदा आपण जर निवडणुकीचं चित्र पाहिलं तर महायुतीचे नेते असतील, याच्यामध्ये माजी आमदार कोलेताई असतील किंवा त्यांच्या कुटुंबातील कुठलाही उमेदवार या ठिकाणी नाही. या सभेच्या निमित्ताने त्यांचे आभारच मानतो का त्यांनी या निवडणुकीमध्ये थांबून मला पाठिंबा देण्याचं ठरवलं. तसेच इतर आपले राजेश आबा असतील, वाडणे साहेब असतील, नितीनरावजी अवतडे साहेब असतील, अशोकांना असतील, बापू असतील, या सर्वांची मदत मला या रवी काका असतील, सर्वांचं नाव कोणाचं राहिलं तर उगाच चुकीचं काही वाटून घेऊ नका, परंतु सर्वांची मदत या ठिकाणी मला मिळते. आणि म्हणून मला खात्री आहे मी मागच्या वेळेस काठावर जरी पास झालो असेल परंतु हे सर्व कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, आपले सर्व लाडक्या बहिणी असतील, या निवडणुकीमध्ये चांगल्या मताधिक्याने मला निवडून देतील. आणि म्हणून आपण जो काही शब्द कोपरगावकरांना त्या ठिकाणी टाकला होता का आपण चांगल्या मताने निवडून द्या, मी तुम्हाला त्या ठिकाणी निधी वाढवेल, त्याच्यामुळे निधी वाढवण्याची वेळ दादा आता कोपरगावसाठी आलेली आहे. आणि म्हणून या निमित्ताने मी आपल्याला विनंती करतो का जे काही आमचे बऱ्याच गोष्टी मला आता इथे या ठिकाणी सांगता आल्या नाही, परंतु भरपूर गोष्टी आहेत ज्या कोपरगाव मतदारसंघासाठी करण्यासारख्या आहेत. ते ज्या वेळेस आपल्याकडे ते सार्वजनिक गोष्टी आहेत या मागणी करण्यासाठी मी येईल. मला आपण चांगल्या पद्धतीने जशी मागच्या काळामध्ये मदत केली तशी भरभरून मदत याही काळामध्ये पुढच्या
काळामध्ये करावी अशी विनंती या ठिकाणी करतो. आपण या सभेसाठी वेळ दिला त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो. धन्यवाद. आमचे वंचित बहुजन पार्टीचे उमेदवार शकील बाबूभाई चोपदार, माझ्या कोपरगाव परिसरामध्ये शहरात आणि ग्रामीण भागात आलेले तमाम माझे मतदार बंधू भगिनी, पत्रकार मित्र, सर्व महायुतीचे घटक पक्षांचे सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, जमलेल्या माझ्या तरुण मित्रांनो, मला थोडासा बाकीच्यांनाही भाषण करायची होती, परंतु आज देशाचे पंतप्रधानांची सभा मुंबईला आहे आणि त्याच्या निमित्तानं मला तिथं पोहोचायचं. मी तुमचं भाषण झाल्या तिकडं निघून जाणार आहे. आज इथं मी येत असताना नेहमीच माझ्या मनामध्ये येतं की जगाला श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी नतमस्तक होतो आहे. राज्यकारभाराचा प्रशासकीय गुणवैशिष्ट्यांचा आदर्श निर्माण करणाऱ्या आपल्या अहिल्यानगरच्या जामखेड परिसरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचं देखील मी स्मरण करतो, त्यांना अभिवादन करतो. या निमित्तानं या परिसरातले भाग्यविधाते कर्मवीर शंकरराव काळे साहेबांच्या स्मृतीला देखील मी अभिवादन करतो. तसंच सहकारमर्षी शंकरराव कोल्हे साहेबांच्या स्मृतीला देखील मी अभिवादन करतो. तसंच स्वर्गीय नास फरांदे सर माजी आमदार यांच्याही स्मृतीला अभिवादन करतो. स्वर्गीय के.बी. रोमारे पाटील माजी आमदार त्यांच्याही स्मृतीला अभिवादन करतो. तसंच स्वर्गीय सूर्यभानजी पाटील वहाडणे यांच्याही स्मृतीला अभिवादन करतो. मित्रांनो, काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं काही चालत नसतं. अशा प्रकारचे आपल्याला हवेहवेशी वाटणारी माणसं ही त्या ठिकाणी आपल्यातनं निघून जातात. त्यांची आठवण करणं, त्यांचं स्मरण करणं, त्यांच्या विचारांनी आपण पुढे जाणं हेच खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांचं काम असतं आणि ह्या लोकांना तीच खऱ्या अर्थाने श्रद्धांजली असते. मी अनेकदा कोपरगावच्या परिसरामध्ये आलो. आपण पाठीमागच्या काळामध्ये आशुतोष काळेच्या रूपाने कोपरगावला एक तरुण, तडफदार, उच्च शिक्षित, चांगलं विजन असलेला लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी दिला. राज्याच्या विधिमंडळात देखील एक धडाडीचा तरुण आमदार या नात्याने आशुतोषनं आपल्या कामाचा चांगला ठसा उमटवलेला मी पाहिला. याचा मला आनंद आहे, याचा मला अभिमान देखील आहे. त्याच्यामध्ये अहिल्यानगर आता या जिल्ह्याचं नाव झालेलं आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार चळवळीच्या दृष्टीनं अत्यंत जागृत असा प्रकारचा जिल्हा. मला या जिल्ह्याबद्दल आपुलकी, प्रेम, जिव्हाळा आहे. कारण माझा आजो रावरी तालुक्यामध्ये देवळाली प्रवराला आहे. त्याच्यामुळे माझं लहानपण अनेकदा सुट्टीचे दिवस मी या जिल्ह्यामध्ये घालवलेले. कर्मवीर शंकरराव काळे साहेबांनी देखील त्याच्यामध्ये फार मोठं योगदान दिलं. या राज्याने देशाला आणि राज्याला खूप मोठी मोठी रत्न दिली. त्याच्यामध्ये स्वर्गीय अण्णासाहेब शिंदेचं पण नाव आपल्याला घेता येईल. अनेक मान्यवरांची नावं त्या ठिकाणी घेता येतील. कर्मवीर शंकरराव कोळे साहेबांच्या बद्दल सांगायचं म्हटलं तर अहिल्यानगर जिल्ह्याच्या विकासाला वाहून घेतलेलं त्यांचं स्वतःचं नेतृत्व होतं. त्यांच्याबरोबर देखील मला ते 91ला तुम्ही खासदार केलं त्यावेळेस मी पण त्यांच्याबरोबर खासदार बारामतीतनं झालो आणि मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. स्वर्गीय शंकरराव काळे साहेबांच्या कार्याचा, विचारांचा वारसा त्यांचे सुपुत्र माजी आमदार अशोकराव काळे साहेबांनी अत्यंत यशस्वीपणे पुढे नेण्याचं काम केलं आणि आता तोच वारसा कर्मवीरांचे नातू या नात्याने आमदार आशुतोष काळे पुढे नेत आहेत. याचा आपल्याही सर्वांना आनंद आहे आणि त्याच्यामध्ये मलाही त्याच्याबद्दलचा अभिमान आहे. तुम्हाला माहिती आहे की एकंदरीतच काम करत असताना आमचा हाच दृष्टिकोन असतो की त्या भागाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तींनी त्या भागाचा सर्वांगीण विकास करावा. तुम्ही मागच्या वेळेस मी नेहमी ती खंत बोलून दाखवतो
तुम्ही सगळ्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये आशुतोषला 850 मतांनी निवडून दिलं, तरी देखील काही हजारो कोटीची कामं आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून ह्या कोपरगावच्या करता देऊ शकलो. त्याच्याबद्दलचं तर पुस्तकच आशुतोषनी काढलेलं आहे, तेही आपल्या सगळ्यांच्या पाहण्यामध्ये आलेलं असेल. ते पुस्तक आहे, हा पुरावा आहे. उगीच काही जण येतात सांगतात तसं नाहीये. कुठली कामं केली, कशा पद्धतीने केली ते आपण पाहिलंय. परंतु माझी विनंती आहे, मी या निमित्तानं कोल्हे परिवाराला पण धन्यवाद देईल. मग त्याच्यामध्ये बिपिनदादा कोल्हे असतील, आमच्या कोल्हे ताई असतील, किंवा विवेक कोल्हे असतील, किंवा त्या परिवारातले सगळे त्यांचे समर्थक असतील. महायुतीनं ज्यावेळेस ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस त्यांची पण इच्छा होती. परंतु अमित शहा साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी, आम्ही पण त्यांना विनंती केली. कारण एकेकाळी कोल्हेताई आणि मी महानंदमध्ये काम करत होतो. बिपिनरावांनी पण अनेक वर्ष एकत्र काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळं आमचे तसे संबंध आहेत. पण त्यांना मी विनंती केली की आता तरुण एक आपला आशुतोष पुढे चाललाय, त्याला आपण आशीर्वाद देण्याचं काम करू. आणि त्या पद्धतीनं त्यांनी पण त्याला प्रतिसाद दिला. त्यांच्या नेत्यांचं त्यांनी ऐकलं. मी एवढंच कोपरगावकरांना सांगू इच्छितो की भारतीय जनता पक्षाने त्यांचाही मान सन्मान ठेवायचं ठरवलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये त्यांचाही योग्य मान सन्मान राखला जाईल. त्याच्यामुळे कोपरगावकरांनी त्याबद्दल काही काळजी करू नये. माझे पण तुमच्या नेते मंडळींशी अनेकांशी संबंध आहेत. मी पण त्या गोष्टीचा पाठपुरावा करेन. पण माझी विनंती आहे, मागच्या वेळेस तुम्ही आशुतोषला 850 मतांनी कसं बस्स निवडून दिलं. त्याच्यात एक मिनिट, आता माझा एक गप्पा नका. आता 850 वर माझी विनंती आहे की त्याच्यामध्ये तुम्ही 85,000 मतांनी त्याला निवडून द्या. त्याच्यामध्ये 3 पूज्य वाढवा दिले म्हणलं बरोबर आहे. बटन दाबावे लागतात, नुसतं दिले काय देवळात वाजवायची घंटा आहे. दिले. त्याच्यामध्ये तुमचा उत्साह तो शेवटपर्यंत टिकवा. सगळ्यांचा आपल्याला पाठिंबा आहे. आशुतोषचं काम उत्तम आहे. आशुतोष पुढे जाण्याचा अतिशय मनापासून त्याचा इच्छा आहे. आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी आशीर्वाद दिले पाहिजे. आपण जे काही करतो ते खरं तर मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेहमी सांगत असतो. अनेक आमदार, मग त्याच्यामध्ये मागं वैभव पिचड केले, आता डॉक्टर लहामटे केले, मागं नितीन लडके केले, त्याच्यामध्ये संग्राम जगताप केले, त्याच्यामध्ये प्राजक्त तनपुरे केले. खूप आमदारांना, राहुल जगतापांना आपण संधी दिली. अनेक आमदारांना, तरुणांना संधी देण्याचं काम आशुतोष सहित आपण सगळ्यांना केलं. ह्या जिल्ह्यामध्ये देखील केलं. आता देखील मी तशाच पद्धतीचा काही बाबतीमध्ये विचार केलेला आहे. आपण जे काही करतो ते मायबाप जनतेच्या करता करतो. आम्ही शेवटी एक बांधिलकी घेऊन आलेलो आहे. सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायचे, त्यांच्यासाठी वेळ द्यायचा आणि त्यांचे प्रश्न सोडवणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे आजवर मी नेहमीच कर्तबगार माणसांच्या पाठीशी उभं राहण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओठात एक आणि पोटात एक हे मला कधीच जमलेलं नाहीये आणि जमणार पण नाही. माझं बोलणं नेहमीच सडेतोड असतं. हे संपूर्ण राज्याने अनेकदा पाहिलेलं आहे. कधी कधी मला त्याची किंमत पण मोजावी लागली. त्याच्या संदर्भामध्ये शेवटी कुठला आपल्या बोलण्यात समाज दुखवता कामा नये. आपल्या सगळ्यांच्या मध्ये जातीय सलोखा राहायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आदर्श त्या काळामध्ये रयतेचं राज्य करत असताना ठेवलेला होता, त्याच रस्त्याने एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आणि मी आणि आमचे सगळे महायुतीचे घटक यांना जायचंय. आणि हे जात असताना आताही आम्हाला तोच विचार डोळ्यासमोर ठेवून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. आशुतोषला मला तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं सांगायचंय, मला नेहमी अशी माणसं आवडतात जे स्वतःसाठी नाही तर समाजाच्या करता मागत असतात. तू देखील आजवर स्वतःच्यासाठी काही मागितलं नाही. जे काही मागतो ते इथल्या जनतेच्या करता मागतो, कोपरगावकरांच्या करता मागतो, सर्व घटकांच्या करता मागतो. आजवर तू माझ्याकडे आला,
मला पोलीस स्टेशनची इमारत द्या, मला पोलिसांच्या करता कर्मचारी वसाहतीसाठी निधी द्या, मी त्यामध्ये तुला 5 नंबर साठवण तलावाची लोकवर्गणी माफ करून त्या ठिकाणी तू मागितली. तू मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी माझ्याकडनं निधी मागितला. तो प्रत्येक गोष्ट मी एक तरुण आमदार या नात्याने देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. तो वीर महाराणा प्रताप व भगवान एकलव्य यांच्या स्मारकासाठी देखील निधी मागितला, मी तो दिला. हे सर्व जनतेच्यासाठी तू मागितलं, त्यामुळे तू माझ्याकडे जे जे मागितलं ते देण्याचा मनापासूनचा प्रयत्न मी, आमच्या महायुतीच्या सरकारने, आमच्या सहकारी मंत्र्यांनी सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी दिला. आणि ह्याचे एक प्रकारचे हट्ट मी त्या ठिकाणी पुरवण्याचा प्रयत्न केला. तुझ्या विकासासाठी ज्या काही संकल्पना आज तू बोलून दाखवल्या, ते तुझं भाषण मी बारकाईने ऐकत होतो, त्या सर्व संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी आज या उपस्थित जनसागराच्या साक्षीनं पुन्हा एकदा मी त्या ठिकाणी सांगू इच्छितो, या पुढील काळात देखील या कोपरगाव मतदारसंघाच्या विकासासाठी जे काही आशुतोष माझ्याकडे हट्ट करेल तो मी पूर्ण करेन. तुला कधी मी त्याच्याकरता निधी कमी पडू देणार नाही. यापुढे आजवर तुझ्या पाठीशी आम्ही सगळेजण होतो, यापुढेही तुझ्या पाठीशी आम्ही राहू हा शब्द देखील कोपरगावकरांच्या साक्षीने देतो. आणि तुला हे पण सांगतो, तुझं जेवढं जास्त लीड मिळेल तेवढी तुझी जबाबदारी देखील मोठी राहील. जेवढं कोपरगावकर तुम्ही लीड द्याल तेवढा जास्तीचा निधी देण्याचा दावा हा अजितदादा तुमच्या देखत करतो, हे पण मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो. शेवटी आज सिन्नर तालुक्यामध्ये जाऊन बघा, तिथं माणिकराव कोकाटेंना मी किती निधी दिला, अनेकांनी दिला. आम्ही उपकार केले नाही, आम्ही आमची जबाबदारी पार पाडली. आम्ही आमच्या शेवटच्या माणसाला मदत करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली. रस्त्याचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, त्याही संदर्भात मगाशी आशुतोष सांगत होता. मित्रांनो, त्याबद्दल तुम्ही काही काळजी करू नका. ह्या संदर्भामध्ये देखील आपलं पश्चिमेकडे पडणारं पावसाचं पाणी समुद्राला वाहून जातं, ते आपण आता इकडे वळवतोय. ते माझ्या नाशिक जिल्ह्यातला धरणा, ते माझ्या नगर जिल्ह्याला जे फायदा करणारी धरणं आहेत त्या धरणामध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचा उल्लेख आशुतोषने मगाशी केला. 85,000 कोटी रुपयाची योजना. हे काही येड्यागाबाळ्याचं काम नाही, हा पोरखेळ नाही. एवढी मोठी रक्कम कोपरगावकर म्हणतील कशी आणणार? ती अशी आणणार की परवा दिवशी माझी आणि नरेंद्र मोदी साहेबांची तिथं सभा असताना मी त्या सभेला होतो. नेमकी माझी खुर्ची त्यांच्या जवळ आलेली होती. मी त्यांच्याशी बोलत होतो, ते मला विचारत होते, अजित काय परिस्थिती आहे, एकंदरीत कसं वातावरण आहे, जिल्ह्यामध्ये काय होईल, पश्चिम महाराष्ट्रात काय होईल, असे ते प्रश्न विचारत होते. मी त्यांना सांगितलं की पंतप्रधान महोदय, परिस्थिती सुधारतीये. आमच्या मायबाऊली आमच्या पाठीशी मजबूतीने उभे राहिल्या, त्यांचा भरभक्कम पाठिंबा आम्हाला. आमचे तरुण तरुणी हे आमच्या पाठीशी आहे, आमचा शेतकरी समाज आहे, आम्ही सगळ्या घटकाला बरोबर घेऊन चाललो. आमची विनंती एवढीच आहे, आज तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून तुम्हाला संधी मिळालेली आहे, हे आपलं सर्वांचं भाग्य आहे. आम्हाला आता केंद्राचा मोठा निधी, आमच्या मोठ्या मोठ्या लाखो कोटीच्या योजना, याकरता राज्य सरकारच्या पद्धतीनं काम करेल, परंतु तुमचा निधी आम्हाला लागेल. वेळ पडली तर वर्ल्ड बँकेचा निधी आम्हाला लागेल, वेळ पडली तर जपानचा जायकाचा निधी आम्हाला लागेल. कमी व्याजाने पैसे ते मिळतात, 0.5% 1% व्याजाने तिथं मिळतात, परंतु ही कामं ही करायची. आता लोकांना पाण्याचं महत्व कळलेलं आहे. पाण्यापायी राज्यात देशात भांडणं होत आहे, जिल्ह्यात तालुक्यात भांडणं होत आहे, आमच्या शेतकऱ्यांच्या बांधावर भांडणं होतात. एवढं पाण्याचं महत्व आहे. आणि मी सांगायला नको, माझ्या नगर जिल्ह्याला तर पाण्याचं महत्व फार माहिती आहे. निवडणे जवळपास 5 दशक कितीतरी निवडणुका आल्या आणि गेल्या, पुढारी यायचे, निळवंड्याचा नारळ फोडायचे, निळवंडे काही व्हायचं नाही आणि नारळ फोडून त्या ठिकाणी जायचे. परंतु आता निळवंडे झालेलं आहे. आता हे निळवंडे झालेलं असल्यामुळं आपल्याला त्या बाबतीमध्ये थोडं बहुत तरी समाधान त्या ठिकाणी मिळालेलं आहे.
त्याच्यामध्ये आपल्याला कालव्याच्या चाऱ्या असतील, बाकीचे त्या ठिकाणी प्रश्न असतील, ते सोडवण्याचं काम करायचंय. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना कोपरगावकरांना विनंती आहे, जो 5 दशकापासून प्रलंबित असलेला प्रश्न, ह्या आता निळवंडे धरणाच्या कालव्याचं पाणी सोडण्याची चाचणी आपण गेल्या वर्षी घेतली. तब्बल इतके वर्ष प्रलंबित असणारा हा प्रश्न मार्गी लागला. या धरणामुळं माझ्या अहिल्यानगरचा दुष्काळ भागातील पाण्याची टंचाई दूर होण्याला मदत होणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातले अकोले, संगमनेर, राहता, राहुरी, कोपरगाव या तालुक्याला देखील आपल्याला या धरणाचा फायदा होणार आहे. नाशिक जिल्ह्यातल्या 182 गावांना निळवंडे धरणाचं वरदान ठरणार आहे. त्याच्यामध्ये हजारो हेक्टर जमीन आपण ओलिताखाली आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. एकंदरीतच तुमच्या आमदारांनी मला पाणी पाजलं, आता त्याला म्हणून पाण्यासारखं पुण्य नाही. त्यामध्ये आपल्याला या धरणाचं काम पूर्ण झाल्यानंतर नाशिक ते अहिल्यानगर या दरम्यानच्या 125 गावांना पिण्याचं पाणी त्या ठिकाणी मिळणार आहे. कोपरगावकरांना आम्ही कामाची माणसं, तुम्ही माझी भाषणं ऐका. जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं मी महाराष्ट्रात फिरायला सुरुवात केली. तुमच्या इथं पण त्या दिवशी पाऊस पडत होता, इथं प्रचंड जनसमुदाय होता. मी राज्याचं व्हिजनचं बोलतो, मी एकमेकाची उडीदुडी काढत नाही. त्याच्यातनं जरा बरं वाटेल, परंतु त्याच्यातनं माझ्या कोपरगावच्या जनतेचा रोजीरोटीचा प्रश्न सुटणार नाही. ऐकायला बरं वाटेल आणि ह्या काळातनं सोडून द्या. काय काय पुढारी काय बोलतात, काय सांगतात. अरे तुम्ही महाराष्ट्रामध्ये काय करणार ते सांगा ना. तुम्ही कोपरगाव करता काय करणार, ह्या जिल्ह्याकरता काय करणार, उत्तर महाराष्ट्राकरता काय करणार, तुमचं विजन काय. उगीच ह्याने असं केलं, त्यांनी तसं केलं. आणि त्यांनी केलं ते जाऊ द्या, तिकडे बातीत जाऊ. लोकांच्या करता तुम्ही काय करणार, यांची खरंच भाषण तुम्ही ऐका, शांतपणे विचार करा. आणि कुठल्या पद्धतीचा ते विचार करतात. काही जण घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, ते संविधान आपल्याला एकसंघ ठेवण्याकरता दिलं. अत्युच्च संविधान, जगाने कौतुक केलंय. 140 कोटी जनता त्याचा आदर करते. परंतु त्याच्याबद्दल आमच्याबद्दल खोटं सांगितलं. अब की बार 400 पार कशाला पाहिजे. 275 मध्ये सरकार येत आहे, यांना 400 पार पाहिजे. यांना घटना बदलायची, आरक्षण काढायचंय, यांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे निर्णय घ्यायचे, संविधान बदलायचं. अरे कोण संविधान बदलताय, कशाला खोटं बोलता, कशाला फेक नेरेटिव्ह सेट करता. मुद्द्याचं बोला ना. आमच्या मुस्लिम बांधवांना सांगितलं सीए कायदा आणला, कशा करता आणला की तो आणला परदेशामध्ये जे भारतीय स्थायिक झाले, सिटिझनशिप घेतली. अनेक जण कोपरगावचे पण काही जण असतील, ते तिथं गेले, परंतु तिथं अस्थिरता निर्माण झाली. युक्रेन, रशिया, पॅलेस्टाईन, इस्रायल, श्रीलंका, बांगलादेश इथं झाली तशी. त्यावेळेस त्या भारतीयांना परत यायचं. कायद्यामध्ये तरतूद नव्हती. कायदा करताना असा विचार केला गेला नाही की आपली लोक परदेशात जातील आणि काहीतरी प्रसंग असा येईल, पुन्हा त्यांना मायदेशी यावंसं वाटेल, त्याच्याकरता सीए कायदा आणला. त्याच्या डोक्यात काय घातलं माहिती, मुस्लिम समाजाच्या डोक्यात घातलं. आणि तुला माहिती का सीए कायदा कशाला आणला. आता अबकी बार 400 पार झाल्यावर हे हिंदू राष्ट्र जाहीर करायचंय आणि फक्त हिंदूंनाच मताचा अधिकार द्यायचा, बाकीच्यांना अधिकार नाही. अरे काय कुणाच्या सुपीत डोक्यातनं कल्पना निघतात, काय खोटं बोलता, कसं बोलता. आणि म्हणले आता तुम्हाला सगळ्यांना गोळा करणार आणि पाकिस्तानला बांगलादेशला पाठवून देणार. अरे कोण पाठवणार आहे, कशाला खोटं बोलता. आणि त्याच्यामध्ये कधी कधी काहींना खरं वाटतं, त्याची किंमत आम्हाला मोजावी लागती. ही पण गोष्ट
फक्त आठवण काढतात ते. मित्रांनो, त्याच्यामध्ये मला एवढंच सांगायचं की असे फेक नेरेटिव्ह सेट केले आणि त्याच्यातून हा समाज कसा बाजूला जाईल हे बघण्याचा प्रयत्न केला. माझी तुम्हाला विनंती आहे, केंद्रातल्या सरकारने इथं अशोकराव काळे साहेब बसले, बरेच वर्ष 25-30 वर्ष आपल्या सहकारी साखर कारखान्याच्या डोक्यावर आपण जास्तीचा भाव दिला FRP पेक्षा. त्याच्यामुळं इन्कम टॅक्स राज्यातल्या तब्बल 132 साखर कारखान्यांवर लागू लागला. 9,500 कोटी एवढी थकबाकी तुमच्या माझ्या कारखान्यांवर लागली. ती काढण्याकरता प्रणव मुखर्जी, त्याच्यामध्ये A.K. अँथोनी, P. चिदंबरम, जे त्या काळामध्ये अर्थमंत्री होते, आम्ही गेलो. मी डेलिगेशन मध्ये असायचो. ऐकायचे, ऐकून घ्यायचे, स्टे द्यायचे. तांती तलवार काही काढली नाही. केंद्रात सरकार आलं आणि आम्ही पुन्हा अमित शहाना भेटलो. अमित शहा साहेबांना सांगितलं, साहेब 25 वर्ष झाली, हे जर माफ नाही केलं तर माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या खिशातनं 9,500 कोटी रुपये भरावे लागतील, आम्हाला भाव मिळणार नाही. ते म्हणले, काळजी करू नका, मला अभ्यास करून द्या, मी परत तुम्हाला बोलवतो. आणि मित्रांनो, त्यांनी आम्हाला परत बोलवलं. त्यांनी 9,500 कोटी रुपये इन्कम टॅक्स माफ करून टाकला. कुणाला जमलं नाही, काँग्रेसच्या राजवटीत एकालाही जमलं नाही, नुसता माफ नाही केला. मी त्यांना म्हणलं, FRP पेक्षा आम्ही जास्त भाव देतो, तो इन्कम टॅक्स जातील. ते म्हणले, तसं नाही करून देणार. साखर आयुक्ताला तुम्ही दाखवा तुमचा भाव खरंच बसतो, कर्ज न काढता बसतो. मी तुम्हाला तो भाव त्या ठिकाणी इन्कम टॅक्स न लावता मी तुम्हाला त्याच्यामध्ये परवानगी देतो. आणि खरंच त्यांनी परवानगी दिली. अरे, कामं अशी करायची असतात, उगेच हेलपाट्यावरी माणसाला मारायचं नसतं. आणि कायमचं दुखणं आपल्या सहकारी साखर कारखान्यावरचं मोदी साहेबांनी आणि अमित शहा साहेबांनी दूर केलं. आम्ही त्यांना सांगितलं, साहेब, लोकसभेच्या निवडणुकीला आपल्याला फटका बसला. ते संविधानाचं एक सांगितलं, दुसरं एक सांगितलं CAचं, आणि तिसरं सांगितलं की आम्ही त्याच्यामध्ये कांदा निर्यात बंदी उठवली पाहिजे. माझा नाशिक जिल्हा, नगर जिल्हा, पुणे जिल्हा, सातारा, सोलापूर या सगळ्या बेल्टमध्ये माझा कांदा उत्पादक शेतकरी. म्हणलं, त्यांना पैसे मिळत नाही, त्यांचे भाव पडलेत, शेतकरी हवालदिल झालाय. ते म्हणले, ठीक आहे, आपण मार्ग काढू. कांदा निर्यात बंदी उठवली. माझ्या शेतकऱ्यांना कांद्याचे पैसे आता चांगले मिळायला लागले की नाही? आज समाधानी. शेवटी आम्ही कशा करता राज्य करतो? आम्हाला लाट दिव्यात फिरायला नाही. जो माणूस आहे, जो कॉमन मॅन आहे, जी माझी माय बावली आहे, तिला समाधानाचं जीवन जगता यावं या पद्धतीने आमचं सगळ्यांचं काम चाललंय. आणि आम्ही पण उद्याच्या काळामध्ये त्याच रस्त्याने पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याला पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे करायची. आपण आता शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा त्या बाबतीमध्ये केलेली आहे. आपण मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस त्या ठिकाणी सुरू झाली, त्याचा फायदा आपल्याला त्या ठिकाणी होतोय. समृद्धी महामार्ग, त्याचा फायदा अनेक जिल्ह्यांना होणार आहे, होतोय. अनेक ह्या मार्गासाठी 55,000 कोटी रुपये आपण खर्च केले. कशाला म्हणतात 55,000 कोटी रुपये? आता मुंबई ते नागपूर अंतर कित्येक तास लागायचं, 8 तासात त्या ठिकाणी माणूस येतो. 701 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग आहे. कामं होत आहेत, रस्त्याची कामं होत आहेत. त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये नॅशनल हायवेची कामं चालली. करोडो रुपयांचा पैसा नितीन गडकरी आपल्याला देत आहे, कारण ते आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. अरे घ्या ना, आता अजून 4.5 वर्ष केंद्रामध्ये मोदी साहेबांचं सरकार आहे. त्यांचा पुरेपूर फायदा माझ्या चांद्यापासून बाद्यापर्यंत आपल्याला करून घ्यायचा आहे. विरोधक करून घेऊ शकत नाही. माझ्या मायमाऊलींना
आम्ही जी योजना दिली लाडकी बहीण योजना, आम्हाला त्यांनी काय सांगावं, अरे म्हणजे राज्याला कर्जबाजारी करायला निघाले, तिजोरी खाली करणार, कर्जाचा डोंगर करणार, आर्थिक शिस्त बिघडवणार. काय आर्थिक शिस्त बिघडवली? आम्ही 10वा अर्थसंकल्प सादर केला. देवेंद्रजींना पण 5 वर्ष मुख्यमंत्री पदाचा अनुभव आहे. एकनाथराव शिंदे सिनियर मंत्री आहेत, आता मुख्यमंत्री आहेत. आम्ही काय एकदम उठलो आणि जबाबदारी घ्यायला गेलो नाही. बरेच वर्ष ते शिकलोय आणि तो अर्थसंकल्प केला. 75,000 कोटी लाभार्थ्यांना लाभ द्यायचं ठरवलं. बाकीचं डेव्हलपमेंटला पैसे ठेवले, पगार पेन्शन आणि घेतलेल्या कर्जाचं व्याजाला पैसे ठेवले. काय चुकीचं केलं? सांगितलं हे पैसे माझ्या माय माऊलींना मिळणारच नाही. पैसे मिळाले, म्हणले अरे लवकर काढून घ्या नाहीतर परत येतील. यांच्या कुणी सांगितलं होतं की भाऊबीजेची ओवाळणी आणि रक्षाबंधनाची ओवाळणी भाऊ ज्यावेळेस बहिणीला देतो त्यावेळेस काय परत काढून देतो? काही बोलायचं. अरे आम्ही तरी 1,500 रुपये दिले, पुन्हा म्हणतात काय 1,500 रुपये दिले. अरे तुम्हाला काय किंमत आहे 1,500ची? तुमच्या काळात 1,000 रुपये दक्षिणा पण दिली नाही आणि आम्हाला गप्पा आणतात 1,500च्या. उगेच गप्पा बसतो म्हणून काही बोलता काय? असं नाही चालणार. आणि आज माझ्या महिलेचा माय माऊलीची दिवाळी चांगली झाली. कुठल्या महिलेला दिली? जी कोरपणीला जाती, जी झाडू पोतन करते, जी धुणं भांडी करते, जी कचरा गोळा करते, जी काही घरांच्या मध्ये जाऊन स्वयंपाक करते, अशा पद्धतीची कामं माझी माय माऊली करते. आणि मग संध्याकाळी तिची चूल पेटते. हे कुठली पद्धत? तिला वाटत नाही की कोपरगावच्या बाजारपेठेत काही घ्यावं? तिला काही मन नाहीये? ती काही असंच नुसतं घराचंच काम करायचं असं नाही. डायरेक्ट तिच्या अकाउंटला पैसे पाठवले. राज्य सरकार, आमची महिला बाल कल्याणची मंत्री आदिती तटकरे, तिच्या डिपार्टमेंटनं पैसे ह्यांच्या डायरेक्ट अकाउंटला. मध्ये पुरुषाचा संबंधच तेवढा नाही. तर त्यांच्या हातात 3,000 रुपये दिल्यावर ते तिला देणार 500. 1,000 मला राहू दे, 500 घे. अरे पण त्याची 1,500 आहेत ना, तुम्हालाही द्यायचं, तुम्हाला रागून नाही चालणार. तुम्ही पण मतदार आहे. आज माझ्या मायमाऊली समाधानी. उद्याच्याला आम्ही याला ती 5 वर्ष योजना चालू ठेवायची. ती चालू ठेवण्याकरता मायमाऊलींनो हे विरोधी लोक आहेत ना, हे बंद करायला निघाले, कोर्टात गेले, आम्हाला स्टे आणण्याचा प्रयत्न केला. काय त्यांना झालं कुणाला माहिती. बरेच दिवस सत्ता नसल्यामुळे काहीतरी परिणाम झाला, कशावर कुणाला माहिती. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला ही योजना पुढे 5 वर्षाच्या करता चालू ठेवायची असेल, 3 गॅस सिलेंडरची योजना 5 वर्षाच्या करता चालू ठेवायची असेल, तुमची लेक लाडकी जन्माला आल्यानंतर 18 वर्षाची होईपर्यंत 1,01,000 त्या आमच्या मुलीला टप्प्याटप्प्यामध्ये देण्याची योजना चालू ठेवायची असेल तर ते तुमच्या हातात आहे. तुम्ही म्हणाल कसं? तर ती असं की आपण मतदानाला 20 तारखेला जा, त्यावेळेस त्या मतदानामध्ये आपल्या पुढे जी मतपत्रिका येईल त्या मतपत्रिकेमध्ये आपलं नाव नंबर 1लाच आहे. एकाडी नंबर 1च आहे आमचा, 1 नंबरला नाव आहे. त्या 1 नंबरच्या नावाच्या पुढं तिथं नाव असेल, आशुतोषचा फोटो असेल, खून असेल, तिथलं बटन दाबायचं. 1 नंबरचं बटन दाबलं, आशुतोष निवडून आला, युतीचं सरकार आलं, माझ्या माय माऊली बहिणींची 5 वर्ष पुढे योजना चालू. कोण मायचा लाभ बंद करू शकणार नाही. हा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारचा वाद आहे, हे देखील मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो. एवढ्यावर बांधवांनो, तुमच्या करता देखील आम्ही 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर ह्याचं लाईट बिल माफ केलं. विरोधक काय सांगतात? अरे मागचं काय, मागचं देतील पुन्हा बिल. मागचं देणार नाही. आम्ही शब्दाचे पक्के आहोत, आपली वचनपूर्ती करणारे आहोत. 15,000 कोटी रुपये आम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या करता दिले, काही बिघडत नाही. 6,500 लाख 7 लाख कोटी मधनं 15,000 गेले तर माझा शेतकरी समाधानी होतोय. महिलांना देताना जवळपास 2,30,00,000 महिलांना दिले. आपल्या कोपरगावचे किती? 77,000 माझ्या कोपरगावच्या मायमाऊलींना दिले. 44 लाख शेतकऱ्यांना
7.5 5 3 15,000 कोटी दरवर्षी भरणार. तुम्हाला मागचं बिल द्यायचं नाही, चालू बिल येणार नाही आणि पुढचं बिल देणार नाही. तुम्ही फक्त 20 तारखेला गेला, जिथं कमळ असेल तिथं कमळ, जिथं धनुष्यबाण असेल तिथं धनुष्यबाण, जिथं घड्याळ असेल तिथं घड्याळ, त्याचं बटन दाबा, तुमची 5 वर्ष पुढे योजना चालू. वीज माफी काँग्रेसवाल्यांनी दिली 2003 ला आणि 4 ला बिल दिलं. मी म्हणलं विलासरावजी हे कसं काय नाही दिलं पाहिजे, आता इलेक्शन झाले आता देऊन टाकू. असं कसं राहू, असं नाही चालेल, आम्ही देणार नाही. म्हणजे मोफतच वीज देऊ, बिल देणार नाही. त्याचबरोबर माझा शेतकरी 3.585 दूध उत्पादक शेतकरी 28 रुपये भाव मिळतो. शेतकरी मला म्हणायचे दादा परवडत नाही. आम्ही एकनाथराव देवेंद्रजींनी 5 रुपये वाढवून दिले. नंतर नाही पहिले 5, मला माहिती मी वाढवून दिले, तुम्हाला काय माहिती. 5 त्याच्यानंतर ऑक्टोबर महिना आला. आम्ही सगळे बसलो. राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्या खात्याचे मंत्री, ते म्हणले दादा अजून आपण काही वाढू. मी म्हणलं CMDC विषयी बोलू. ते म्हणले वित्तने परवानगी दिली की CMDC माहिती, वित्त तर बी. त्याच्यामुळे म्हणलं चला शेतकऱ्याला जात, शेतकरी आपला समाधानी होतो. आम्ही 1 तारखेपासून 7 रुपये केले 1 ऑक्टोबर पासून. आणि हे सगळं करताना कोपरगावकरांनो पारदर्शक, मध्यस्थी नाही, कुणाच्या मार्फत नाही, महिलांना पैसे डायरेक्ट अकाउंटला, 3 गॅस सिलेंडरचे पैसे डायरेक्ट अकाउंटला, त्या लेख माझी लाडकी 1,01,000 टप्प्याटप्प्याने डायरेक्ट त्या मुलीच्या नावावर. माझ्या शेतकऱ्यांचं वीज बिल द्यायचंच नाही, त्याच्यावर डायरेक्ट त्यांच्या हातात झिरोचं बिल दिलं की नाही, झिरोचं बिल आलेलं आहे दिलं. त्याच्यामध्ये माझ्या दुधाचे पैसे काही काही सोसायट्या, अरे तुझं 3.585 नव्हतं, तुझं कमी होतं, झाले आमचे पैसे कापले. आम्ही सांगितलं याद्या द्या. त्या दिवशी त्या शेतकऱ्याचं दूध किती आलं, वेळ लागतोय, ऑनलाईन केलंय, पण डायरेक्ट अकाउंटला पैसे, मध्यस्थी नाहीच. कोणी म्हणायला नको भ्रष्टाचार झालाय, तिथं करप्शन वाढलंय, काही नाही. या पद्धतीचा कारभार आम्ही करतोय. माझी विनंती आहे, आमची प्रशासनावर पकड आहे, आम्ही काम करणारी माणसं. आम्ही ज्या वेळेस योग्य काम असेल तर आवाज टाकला तर काम होतं. आम्ही वेळ मारून देणारी माणसं नाही. आम्हाला खूप काही महाराष्ट्राने दिलेलं आहे. 5-5 वेळेला मला तर उपमुख्यमंत्री पद दिलं. आपलं रेकॉर्ड तर कोणी तोडूच शकत नाही. 5 वेळेला. पण आम्हाला लोकांच्या करता काम करायचं आणि म्हणून माझी विनंती आहे. परवा काही इतर सभा झाल्या, काही टीका टिप्पणी झाली. काय आशुतोषचं चुकलं, काय आमचं चुकलं, काय भुजबळ साहेबांचं चुकलं, दिलीप वळसे पाटलाचं, त्या ठिकाणी धनंजय मुंडेंचं, तिकडं हसन मुश्रीफांचं, आम्ही सगळे चुकीचे आणि बाकीच्या बरोबर. असं कसं? पूर्वीचं रेकॉर्ड काढा, काय काय घटना कधी कधी झाल्या. त्या खोलात मला जायचं नाही, कारण मी विकासाचं बोलायला आलेलो आहे. सकारात्मक माझा दृष्टिकोन आहे. हे सगळं बोलत असताना आम्हाला जर आम्ही आशुतोषनी हे निर्णय घेतले असते तर 2,500-3,000 कोटी रुपये आपल्याला मिळाले असते. आम्ही विरोधात आहे, आम्ही काय करू शकत नाही. अरे होती संधी तेव्हा का ते केलं. त्याच्यामध्ये आम्ही लोकांच्या करता गेलो, आम्ही विकासाच्या करता गेलो. आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडली नाही. मला सगळ्या समाजाला सांगायचंय. मला इथं आल्यानंतर काहींनी सांगितलं आम्ही अल्पसंख्याक समाजाला 1,000 कोटीची तरतूद केली. मार्टी व्यवस्था, मार्टी संस्था त्यांच्याकरता काढली. आम्ही त्याच्यामध्ये मदरशांचे 6,000 पगार 16,000 केले, 8,000चे 18,000 केले. मौलाना आझाद महामंडळाचं भागभांडवल 1,000 कोटी केलं. आम्हाला सगळ्यांना न्याय द्यायचा आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही दुजेपणाची वागणूक करत नाही. आम्ही अल्पसंख्याक विभागाला देखील निधी दिला. हा निधी देत असताना यामध्ये आम्हाला
शादीखाना पाहिजे, दफनभूमीला काही मदत पाहिजे, वॉल कंपाऊंड पाहिजे, उर्दू शाळेला पैसे पाहिजे, आम्ही त्या ठिकाणी देतोय. कारण हे राज्य सर्वांचं आहे. सबका साथ सबका विकास ही गोष्ट लक्षात घ्या. सबका साथ सबका विकास. आणि त्या प्रकारे तुम्ही आमच्या आशुतोषला निवडून द्या. प्रचंड मताधिक्याने या घटकाकरता देखील एक चांगला शादीखाना आणि इथं उर्दू मुलं शिकत असतील तर उर्दू शाळेच्या करता देखील इमारत देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. तुम्ही अजिबात कुठलाही गैरविश्वास आमच्यावर दाखवू नका अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. इथून पुढच्या काळामध्ये मी सोशल इंजिनिअरिंग करणारा कार्यकर्ता आहे. आम्हाला सगळ्यांच्या बद्दल आदर आहे. वीर सावरकर असतील, महात्मा फुले असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, तिथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, सावित्रीबाई फुले असतील, राजमाता जिजाऊ असतील, मौलाना आझाद असतील, योगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज असतील, सगळ्यांच्या बद्दल आम्हाला आदराची भावना. कारण त्यांनी तशा पद्धतीनं काम केलेलं आहे. तशा पद्धतीनं विचार तुम्हाला मला सांगितलेला. आम्ही यावेळेस मला जागा आल्या त्याच्या 10% जागा आम्ही महिलांना दिल्या. राष्ट्रवादीला आलेल्या जागेमध्ये उमेदवार म्हणून 12.5% जागा आदिवासी उमेदवारांना दिल्या, 12.5% जागा मागासवर्गीय उमेदवारांना दिल्या आणि अल्पसंख्याक विभागाला 10% जागा दिल्या. सोशल इंजिनिअरिंग मी भाषणात सांगत नाही, मी कृती देखील करतो. आज 45% जागा कोपरगावकरांनो त्या सगळ्या घटकाला दिल्या. शेवटी हे सगळ्यांचं राज्य, हे मुठभर लोकांचं राज्य नाहीये. या सर्व जाती धर्माच्या लोकांचं राज्य. ही गोष्ट आपण लक्षात घ्या आणि या पद्धतीनं आम्ही पुढे चाललेलो आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, कोणी खोटं नाटक सांगतील, तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील, परंतु खूप काही गोष्टी केल्या. मला वेळ झालेला आहे, आता खोकला थांबलेला आहे आणि माझी तुम्हाला विनंती, आता परत सभा होईल नाही होईल आता तुमची जबाबदारी आहे. आम्ही आमची जबाबदारी पार पाडलेली आहे, सगळ्यांनी साथ दिलेली आहे आणि ते सगळं करत असताना तुम्ही तुमची जबाबदारी उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आशुतोषला प्रचंड मताधिक्याने विजयी करायची पार पाडा. पुढची जबाबदारी त्याला काय करायचं ते माझ्यावर सोडा, हे माझ्यावर सोडा. मी त्यामध्ये नंबर 1 ला तुम्ही मतदान करा आणि कुणाच्या बद्दल अनादराची भावना ठेवू नका. कधी कुणाच्या बद्दल कुणाला वाईट वाटेल, राग येईल, सगळ्यांना मान सन्मान द्या, भले तो कोणी असेल, त्याचा रिस्पेक्ट ठेवा. ही मराठी संस्कृती आहे, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे, ही आपल्या बापदाद्याची आपल्याला शिकवण आहे, ही आपल्या साधू संतांची आपल्याला शिकवण आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा प्रचंड मताधिक्याने आमचा सहकारी आशुतोषला प्रचंड मताधिक्याने पाठवा. निधी पण जास्त देतो आणि जबाबदारी पण त्याच्यावर देतो. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.